नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची सेवा आणि सगळ्यात जास्त त्यांना आवडीची सेवा म्हणजे रुद्र सेवा कशी करायची त्याची डिटेल माहिती बघूया. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्र सेवा केली ना तर आपल्याला त्याचं लाखो पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि भगवान शंकरांचा महिना मानला जातो श्रावण महिना, त्याच्यामुळे जितकं होईल तितकं भगवान शंकरांची त्या महिन्यामध्ये सेवा करायची. तर सर्वप्रथम आपण बघूया रुद्रसेवा कशामुळे केली जाते. तर बघा, रुद्रसेवा आपण आपल्या घरातल्या काही अनेक अडीअडचणी, म्हणजे जर तुमचं लग्न होत नसेल, तुम्ही लग्नासाठी पण ही सेवा करू शकता. म्हणजे मुलाबाळांची लग्न होत नसतील, त्याच्यानंतर घरात संतती प्राप्ती होत नसतील, त्यासाठी पण ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर घरात एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा व्यसनी व्यक्ती असेल, चिडचिडा व्यक्ती असेल, तर तुमचं घर होत नसेल, तुमची इच्छा असेल माझं घर व्हावं, यासाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असतील तर तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे आपल्या सांसारिक जीवनामध्ये कोणत्याही अडीअडचणी असो त्याच्यासाठी तुम्ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर रुद्र सेवा करते वेळेस आपल्याला सर्वात प्रथम महादेवांची पिंड लागते. आता महादेवांची पिंड म्हणजे त्याच्यापाशी नंदी पण नसावा आणि नाग पण नसावा, फक्त सेपरेट महादेवांची पिंड, ती पण भरीव पिंड असावी, पोकळ पिंड नसू नये. खंडित झालेली पिंड पण आपल्याला चालत नाही सेवेमध्ये. कारण काय होतं ना, खंडित झालेली पिंड जर महादेवांची घेतली तर काय होतं ना की त्याचा आपल्याला सेवेचं फळ तर मिळतच नाही, पण त्याचा जास्त दोष आपल्याला लागत असतो. त्याच्यामुळं कोणत्याच देवाची खंडित पिंड जर असतील तर देवघरात ठेवू नये आणि त्याची पूजा पण करू नये. लवकरात लवकर ते विसर्जन करावी. तर महादेवांची मस्त अशी पिंड घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे बेलपत्र. जर तुम्हाला बेलपत्र मिळालं तर बेलपत्र एक का होईना बेलपत्र आणा. त्याच्यानंतर पांढऱ्या कलरची फुलं, महादेवांना जे काही वस्तू आवडतात त्या तुम्हाला घेऊन बसायचं आहे पंचोपचार पूजेसाठी. गळती पात्र तुम्हाला स्टार्टिंगला लागणार आहे, कारण गळती पात्र काय होतं ना की आपण जेव्हा महादेवांचा अभिषेक करतो त्यावेळेस आपण पळीने जर पाणी टाकलं तर आपलं एकीकडे लक्ष पळीकडे पण जातं, एकीकडे वाचण्याकडे पण जातं. म्हणजे काय होतं की आपण थोडंसं डिस्टर्ब होतो सेवेमध्ये. त्याच्यामुळे गळती पात्र एकदा लावून दिलं किंवा आपण फक्त वाचत राहतो, म्हणजे मग आपण सेवा आपली पूर्ण होऊन जाते, आपण डिस्टर्ब होत नाही. त्याच्यामुळे गळती पात्र नसेल तर ते पण अगोदर आणून घ्या. त्याच्यानंतर महादेवांच्या पिंडीवर कच्चं दूध वाहिलं जातं. कच्चं दूध, त्याच्यानंतर पंचामृत, मध, जे काय असेल ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर व्हायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे नित्य सेवा. तर बघा, आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये आपल्याला कुठेही अशी नित्यसेवा मिळून जाते. याच्यामध्ये रुद्र सेवेची जे काही सेवा आपण घेतो ते सर्व सेवा, स्तोत्र, मंत्र, सर्व सर्व काही याच्यामध्ये आहे. तुम्हाला वेगळा काहीच ग्रंथ वगैरे काहीच कोणतंच बुक घ्यायची गरज नाही. याच ग्रंथामध्ये सर्व काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ग्रंथामध्ये सर्व सेवा घ्यायच्या नसेल तर हा ग्रंथ पण आणून घ्या, कारण याच्यात बरेचसे माहिती आपल्याला मिळून जाते. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात प्रथम महादेवांची सेवा करते वेळेस आपण पांढरे शुभ्र वस्त्र घालावे. त्याच्यानंतर आसन पण घ्यायचं खाली बसायला. महिलांनी साडीवर केली, ड्रेसवर केली तर ही पूजा काही होत नाही, कारण त्याला काही एवढं नसतं. आपण मनोभावे सेवा करायची, फक्त चांगल्या अंतकरणाने सेवा करायची, मन स्वच्छ ठेवायचं. भगवंताला तेच प्रिय असतं जास्त. फक्त आपण काय करायचं, हातात बांगड्या, डोक्याला कुंकू आणि कपाळावर आपल्या डोक्यावर पदर, ड्रेस जरी घातला तर ओढणी वगैरे घ्यायची, साडी घातली तर डोक्यावर पदर घ्यायचा, खाली आसन बसायला घ्यायचं. महिला, पुरुष, मुलं, मुली सगळे ही सेवा करू शकता. असं काहीच नाही की कोणी, सगळे करू शकता. म्हातारी सगळे ही सेवा करू शकता. ज्यांना सेवेची गरज आहे, ज्यांना भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्यांनी ही सेवा करायची आहे. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला आळस येतो, जांभळ्या येत्या, झोप येते. कारण कोणती सेवा करायला गेले ना स्टार्टिंगला हीच गत होते आपल्यासोबत, माझ्यासोबत पण होत होती. मला तर अक्षरशः झोप पण लागायची. पण याने काय होतं की आपण जेव्हा सेवेला बसतो आणि आपल्याला जांभळ्या येतात, आळस येतोय, झोप येते आणि या सेवेत मन लागत नाही, असं वाटतं कधी होईल सेवा, कधी मी इथून उठू. असं जर होत असेल तर बघा, तुमच्या अंगातली निगेटिव्हिटी, तुमच्या आसपासची निगेटिव्हिटी तुम्हाला सेवा करू देत नाही, तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये मन ती लागू देत नाही. त्याच्यामुळे काय करायचं की स्टार्टिंगला हा त्रास होतो आणि हा त्रास होऊ द्यायचा. काहीच, किती थोडासा उशीर लागला सेवेला तरी चालतो, पण सेवा पूर्णच करायची, सेवा पूर्ण करूनच उठायचं. श्रावण महिन्यामध्ये रुद्रसेवा ही रोज घ्या, एक दिवस पण खंड पडू देऊ नका. आडी अडचण आली तर ते दिवस स्किप करा, नंतर कंटिन्यू करा, पण रोज रुद्रसेवा करा. संकल्पयुक्त पण सेवा करू शकता आणि अशीच गेली तरी चालते. आणि आळस आला, काही आलं ना, स्टार्टिंगला त्रास होईल, 2-4 दिवस होईल, नंतर काहीच तुम्हाला वाटणार नाही.
उलट सेवेमध्ये तुमचं मन लागेल आणि म्हणजे मनोभावी तुम्ही सेवा करताना मग एकदा आळस वगैरे सगळं काही तुमचं दूर होऊन जाईल. त्याच्यामुळे आळस आला तर ही सेवा करायची. कोणत्याही वेळेस करू शकता, सकाळ दुपार संध्याकाळ, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. आता सेवा करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, खाली आसन बसायला घ्यायचं. त्याच्यानंतर एक डिश घ्यायची, मोठं ताट घ्यायचं. म्हणजे अभिषेक आपण करतो तेव्हा ते तीर्थ काय होतं ना की म्हणजे भरून ताट जाऊ नये, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होऊ नये, आपल्याला सेवा करताना उठायचं पण नाही. त्याच्यामुळे मोठं ताट घेऊन बसायचं, कारण त्याच्यात भरपूर तीर्थ असतात. तर पूर्ण सेवा घेईपर्यंत आपल्या गळतीपात्र सुरू ठेवायचं. शेजारी मोठा मग वगैरे कळशी वगैरे पाण्याची घेऊन बसायचं. आणि हे तीर्थाचं काय करायचं ते पण तुम्हाला शेवटला मी सांगते. अगोदर आपण खाली आसन घ्यायचं आणि दिवास लावायचा, एक पाट चोरून घ्यायचा, त्याच्यावर आसन म्हणजे एखादा कपडा टाकायचा, एक ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये महादेवांची पिंड ठेवायची आणि एक दिवा तेलाचा पण चालू ठेवायचा आणि सेवा होईपर्यंत तुपाचा पण चालू ठेवायचा. त्याच्यानंतर धूप पण चालू ठेवायची आणि आपण सेवा करते वेळेस छोटीशी डिश घ्यायची, एक महादेवांची पिंड त्याच्यात ठेवायची. अगोदर त्यांच्या पिंडीवर पाणी टाकायचं, त्याच्यानंतर पंचामृत, त्याच्यानंतर मध, जे काही तुम्ही घेतलेलं आहे. कच्चं दूधच सहसा महादेवांच्या पिंडीवर आपण अर्पण करत असतो, त्याच्यामुळे कच्च्या दुधाचाच जास्त वापर करायचा. आणि जे काही तुम्हाला चंदनाचं पाणी, गुलाबजलचं पाणी, कापुराचं पाणी, जे काही तुम्हाला त्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत वस्तू, त्या सर्व अर्पण करून घ्यायच्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा किंवा शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपले महाराज पण या मंत्राचा उच्चार सतत करायचे, त्याच्यामुळे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हे सर्व वस्तू अर्पण करायच्या. त्याच्यानंतर पिंड स्वच्छ धुवून घ्यायची आणि एखाद्या मोठ्या डिशमध्ये परातीत वगैरे ठेवून द्यायची. खाली बेलपत्र, फूल वगैरे ठेवायचं. अक्षदा ठेवायचे नाही, कारण उपवास वगैरे असेल तर मग आपल्याला तीर्थ घ्यायला जमत नाही. त्यामुळे बेलपत्र किंवा फूल ठेवा, त्याच्यावर पिंड ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यावर देव लावून द्या तुम्ही गळती पात्र लावून द्यायचं. आणि आता मी जे काही सेवा सांगते तुम्हाला, त्या सर्व सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन झालं, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजचा जप घ्यायचा. आणि स्वामी स्तवन म्हणते वेळेस गळती पात्र नाही लावलं तरीही चालतं. जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणता त्यावेळेस तुम्हाला गळतीमध्ये पाणी टाकायचं, गळतीपात्र चालू करायचं, म्हणजे महादेवांच्या पिंडीवर अभिषेक सुरू करायचा आहे. शेजारी दिवा आणि अगरबत्ती सुरू ठेवायची. सेवा करतेवेळेस कोणाला बोलायचं नाही आणि आपण सेवा करतेवेळेस उठायचं पण नाही. मोबाईल टी व्ही सगळं सायलेंट करून ठेवायचं. तर गणपती अथर्व शिष्य घ्यायचं. त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य म्हणजे काय होतं ना की आपली सेवा पूर्ण होते निर्विघ्नपणे, कारण गणपती बाप्पांची सेवा नामस्मरण करून सेवा केली तर आपल्या सेवेचं फळ लवकर मिळतं, आपली सेवा पूर्ण होते. आणि काय होतं ना की आपण ही सेवा करत असताना तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व काही तुमचे सुटून जातील, यात काही शंकाच नाहीये. आपण ही सेवा करते वेळेस सहसा जोडीनं केली ना तर अजून उत्तम, नसेल जमत तर एकट्या बाईनं किंवा एकट्या माणसानं केली तरी चालते. गणपती अथर्व शिष्य घ्यायचं. त्याच्यानंतर ही सेवा करते वेळेस आता तुम्हाला संस्कृत वाचायला सोपी जात असेल तर संस्कृतमधून वाचा, किंवा मराठीमधून वाचायला सोपं असेल म्हणजे प्राकृत, तर ती पण तुम्ही वाचू शकता. जे तुम्हाला सोपं जातं ते. पण मी म्हणेन तुम्ही संस्कृतमधूनच वाचा, कारण देवांची भाषा ही सहसा संस्कृत असते आणि आपण संस्कृतमधून जर सेवा केली ना तर लवकर ती सेवा फळास येत असते. त्याच्यामुळे संस्कृतच वाचायचा प्रयत्न करा. तर गणपती अथर्व झालं. त्याच्यानंतर शिवकवच तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे आणि शिव महिमा स्तोत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे. हे सगळे स्तोत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचे आहेत. गळती पात्राकडे लक्ष ठेवायचं, पाणी संपत आलं तर पाण्याच्या टाकत राहायचं. त्याच्यानंतर रामरक्षा तुम्हाला म्हणायची आहे. आता रामरक्षा मंत्रेस पूर्ण रामरक्षा म्हणायची गरज नसते. 10व्या ओळीपर्यंत तुम्ही रामरक्षा म्हणायची, बाकी सगळी फलश्रुती असते, त्याच्यामुळं 10व्या ओळीपर्यंतच रामरक्षा म्हणायची. त्याच्यानंतर म्हणायचं आहे कालभैरव अष्टक. रामरक्षा ही सगळ्यांना सहसा पाठच असते, त्याच्यामुळे हे तुम्हाला एक वेळेस घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रुद्र तुम्हाला पूर्ण रुद्र घ्यायचं आहे. तर चमक नमक त्याच्यामध्ये येतं, ते सगळं काही तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचे आहेत मंत्र. आता हे मंत्र 11 वेळेस म्हटले तरी चालतात किंवा एक माळ मग घेतली तरीही चालते. तुम्हाला वेळ असेल तर एक माळ पण तुम्ही घेऊ शकता. तर रुद्र गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 11 वेळेस. त्याच्यानंतर तुम्हाला श्री संजीवनी मंत्र म्हणायचा आहे 11 वेळेस. त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला 11 वेळेस नाही म्हटला, 1 वेळेस म्हटला तरीही चालतो, कारण तो थोडासा मोठा असतो त्यामुळे.
त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला मात्र 1 माळ करायची आहे. कारण ह्या मंत्रामध्ये इतकी ताकद असते ना, देवाच्या दारी गेलेला माणूससुद्धा बाहेर वापस आणण्याची ताकद ह्या मंत्रामध्ये असते. आपण म्हणतो ना मृत्यूच्या दारी गेलेला माणूससुद्धा वापस येतो ह्या मंत्रामुळे. त्याच्यामुळे ह्या मंत्रामध्ये खूप जास्त ताकद असते. पूर्ण 1 माळ ह्या मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्याला ते तीर्थ तुम्हाला प्यायला द्यायचं आहे आणि हा मंत्र पूर्ण 1 माळ घ्यायची आहे त्यासाठी. तर त्याच्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे. या सर्व काही सेवा तुम्हाला गळती पात्र लावून अभिषेक महादेवाचा होत असताना या सर्व सेवा करायच्या आहे. या सर्व सेवा करतेस अभिषेक सुरू ठेवायचा. आता या सर्व सेवा झाल्या, त्याच्यानंतर काय करायचं आहे, गळती पात्र काढून घ्यायचं, पिंड उचलून घ्यायची, तीर्थ चांगलं ठेवून द्यायचं, सांडलं वगैरे नाही पाहिजे. त्याच्यानंतर महादेवांची पिंड स्वच्छ, थोडाशी हळद, थोडासा कापूर टाकून चोळून मस्त स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि एखाद्या छानशा डिशमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. परत खाली फुलं किंवा बेलपत्र ठेवायचं, त्याच्यावर पिंड ठेवायची. त्याच्यानंतर मग महादेवांना जे काय अर्पण तुम्हाला करायचं आहे, अगोदर चंदन लावा, हळदी, कुंकू, त्याच्यानंतर भस्म, अत्तर, बेलपत्र, त्याच्यानंतर तुम्हाला पांढऱ्या कलरची फुलं व्हायची असेल फुलं व्हा, काळे तीळ, कमळगट्ट्याचे मणी, बरेचसं जे काही महादेवांना प्रिय आहे ते सर्व तुम्हाला व्हायचं आहे. हे सगळं वाहून झालं की त्याच्यानंतर महादेवांची पिंडीवर नंतर मग 108 महादेवांची नामावली आपल्याला घ्यायची आहे. ते 108 बेलपत्र असतील तर ते घ्या किंवा एक घेतलं तेच रिपीट करत घेतलं तरी चालतं. म्हणजे ठेवायचं, एक नाव घ्यायचं, ठेवायचं, परत उचलायचं, परत पाण्यात बुडून मग ठेवायचं. ते कोणती वस्तू महादेवांना आपण अर्पण करू त्यावेळेस ती पाण्याला स्पर्श झालेली असली पाहिजे आणि नंतर मग ती आपण अर्पण करायची असते. तर 108 नामावली म्हणत 108 बेलपत्र व्हायची. त्याच्यानंतर मग तुम्हाला महादेवांची आरती घ्यायची आहे. तर आरती म्हणजे काय, तर महादेवांची जी काही तुम्हाला आरती येते ती तुम्हाला आरती म्हणायची आहे. नैवेद्य पंचामृताचा दाखवायचा किंवा जे काही तुमच्या घरामध्ये फळ फ्रूट जे काही असेल किंवा स्वयंपाक झालेला असेल तो नैवेद्य दाखवला तरी चालतो. त्याच्यानंतर आपण आरती घ्यायची मस्तपैकी. आपल्या घरामध्ये धूप कापूराचा मस्त सुगंध आपल्या घरामध्ये पसरला पाहिजे. कारण कापराचा जे काही धूर असतो त्या पूर्ण घराभर आपल्या पसरला ना तर आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. घरामध्ये जे काही जंतू वगैरे असतील, जे काही असेल ते सगळं काही आपल्या घरातून निघून जातं त्याच्या कापराच्या वासाने. त्याच्यामुळे सगळीकडे कापराचा धूर करायचा, धूप अगरबत्तीचा धूर करायचा आणि मस्त महादेवांची आरती घ्यायची. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, ही सगळी सेवा आरती नैवेद्य सगळं झाल्यावर तुमचा पूर्ण रुद्र हे होऊन जातो. इथे सगळी रुद्र तुमचा संपून जातो, रुद्र सेवा. आता ही सेवा झाल्यावर त्या तीर्थाचं काय करायचं, तर ते तीर्थ तुम्ही घरातल्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचं. घरात चिडचिड एखादा व्यक्ती करत असेल त्याला प्यायला द्यायचं. मुलं चिडचिड करत असतील त्यांना प्यायला द्यायचं. घरात पूर्ण घरभर आपल्या ते शिंपडायचं. त्याच्यानंतर आपल्या घरात म्हणजे ते तीर्थ विसर्जन कुठं टाकून वगैरे झाडापाशी देऊ नका. पोट भरून सगळ्यांना ते तीर्थ तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. कारण त्या तीर्थामध्ये भरपूर अशी सेवा आपण केली आहे. एक म्हणजे आपण म्हणतो ते अमृत असतं तीर्थ म्हणजे रुद्रसेवेचं. त्याच्यामुळे ते टाकून वगैरे देऊ नका, सगळ्यांना घरात प्यायला द्या ते. म्हणजे यानं काय होतं ना की एखादा व्यसनी व्यक्ती जर असेल त्याचं व्यसन सुटण्यास पण मदत होते. आजारी व्यक्ती असेल, किती मोठा आजार असू द्या त्याला, त्याचा आजार बरा होण्यास मदत होते. कारण बऱ्याच वेळेस असं होतं ना की आजार काय आहे हेच आपल्याला कळत नाही. आपण डॉक्टरांना दाखवतो, सगळं जे काही करून बघतो, देवधर्म वगैरे सगळं करून बघतो, पण ते आजार बराच होत नाही, तो व्यक्ती बराच होत नाही. त्याच्या मागं काही ना काही कीड लागलेलीच असते. त्याच्यामुळे तुम्ही हे तीर्थ त्याला द्या. त्याचा जे काही आजार असेल, जे काही त्याच्यावर निगेटिव्हिटी असेल सगळी काही त्याची दूर होऊन जाते. त्याच्यानंतर मुलांना पण प्यायला द्यायचं. मुलं चिडचिड करायचं, मुलं पण शांत होऊन जातात यानं. घरात आपण शिंपडतो तर घरात जे काही तुमच्या निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असतील, अलक्ष्मी असेल, जे काही तुमची सगळी काही निघून जाते घरातून. म्हणजे बघा आपण याच्यात रामरक्षा घेतो, श्रीसूक्त म्हणतो, तुमच्या घरातले पितृदोष पण याने दूर होतात या सेवेनं. आपल्या माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा प्राप्त होत असते. म्हणजे ह्या सेवेनं सगळे काही तुमच्या अडीअडचणी ते सगळे काही दूर होत असतात. त्याच्यामुळं भगवान शंकरांची रुद्रसेवा म्हणजे सर्वात उच्च कोटीची सेवा आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये रोज ही सेवा घ्या. एक दिवस किंवा सोमवारी बघून असं घेऊ नका, रोज घ्या. कारण पूर्ण महिनाभर भगवान विष्णूंचा आहे तो. आणि पूर्ण महिनाभर ही सेवा जर घेतली ना
तर तुमच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी आहेत ते सर्व काही दूर होतील. म्हणजे तुम्हाला असा काहीतरी असं वेगळं जाणवेल तुम्हाला ही सेवा करते वेळेस. म्हणजे असं पॉझिटिव्ह वाटेल तुम्हाला. असं वाटतं नाही, असं मनाला आपल्याला वाटतं की नाही आता काहीतरी आपल्यासोबत चांगलं होणार आहे. म्हणजे विचार पण माणसाचे पॉझिटिव्ह होतात. आयुष्यात जे काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते. म्हणजे आपल्याला त्याला मेहनत काही करावीच लागत नाही. म्हणजे ऑटोमॅटिक आपल्या आयुष्यातले सगळे अडीअडचणी दूर होऊन जातात. त्याच्यामुळे हे रुद्रसेवा नक्की करा. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.